माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत गुरुचरित्र अध्याय 18वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. जय जया सिद्धमुनी तू तारक भवानी, सुधारस आमचे श्रवणी, पूर्ण केला दातार. श्री सद्गुरु चरित्र कामधेनू, ऐकता न धाये माझे मन, कांक्षित होते अंतकरण, कथामृत ऐकावया. ध्यान लागले श्री सद्गुरु चरणी, तृप्ती नव्हे अंतकरणी, कथामृत संजीवनी, आणिक निरोपावे दातार. येणे परिसिद्धासी, विणवी शिष्य भक्तीसी, माथा लावणी चरणासी, कृपा भाकी तये वेळी. शिष्य वचन ऐकोणी, संतोषला सिद्धमुनी, सांगतसे विस्तोरोणी, ऐका श्रोते एक चित्ते. ऐक शिष्या शिखामणी, धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती श्री सद्गुरुचरणी, तल्लीन झाली परियसा. तुझ करिता आम्हासी, चेतन जाहले परियसी, श्री सद्गुरुचरित्र आद्यतेसी, स्मरण जाहले अवधिरी, भिल्लवडी स्थान महिमा, निरोपिला अनुपमा. पुढील चरित्र उत्तमा, सांगेन ऐका एक चित्ते. क्वचित काळ ते तये स्थानी, श्री सद्गुरु होते गोप्याणी, प्रकट जहाले म्हणोनी, पुढे निघाले परियसा. वरुणा संगम असे ख्यात, दक्षिण वाराणसी म्हणत, श्री सद्गुरु आले अवलोकित, भक्तानुग्रह करावया. पुढे कृष्णा तटाकांत, श्री सद्गुरु तीर्थे पावन करीत, पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वाद शाब्दे. अनुपम्य तीर्थ मनोहर, जैसे अविमुक्त काशीपूर, प्रयाग समान तीर्थ थोर, म्हणून राहिले परियसा. कुरव पूर ग्रामग्रहण, कुरुक्षेत्र तेची जाण, पंचगंगा संगम कृष्णा अत्युत्तम परियसा. कुरुक्षेत्री जितके पुण्य, तयाहूनही अधिक असे जाण, तीर्थे असती अगण्य, म्हणून राहिले श्री सद्गुरु. पंचगंगा नदी तीर, प्रख्यात असे पुराणांतर, पांच नामे आहे ती थोर, सांगेन ऐका एक चित्ते. शिवा भद्रा भोगावती, कुंभी नदी सरस्वती, पंचगंगा ऐसी ख्याती, महापातक संहारी. ऐसी प्रख्यात पंचगंगा, आली कृष्णेची संगा, प्रयागाहुणी असे चांगा, संगमस्थान मनोहर. अमरापूर म्हणजे ग्राम, स्थान असे अनुपम्य, जैसा प्रयाग संगम, तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदंबरू, प्रत्यक्ष जाणा कल्पतरू, देव असे अमेरेश्वरू, तया संगमा षष्टकुळी. जैसी वाराणसी पुरी, गंगा भागीरथी तीरी, पंचनदी संगम थोरी, तत्स्मान परियसा. अमरेश्वर सन्निधानी आहेत 64 योगिनी, शक्तितीर्थ निर्गुणी, प्रख्यात असे परियसा. अमरेश्वर लिंग बरवे, त्यासी वंदुनी स्वभावे, पूजिता नर अमय होय, विश्वनाथ तोची जाणा. प्रयागी करिता माघ स्नान, जे पुण्य होय साधन, शतगुण होय तयाहून, एक स्नाने परियसा. सहज नदी संगमात, प्रयाग समान असे ख्यात, अमरेश्वर परब्रह्म वस्तू, तया स्थानी वास असे. या कारणे ती स्थानी, कोटी तीर्थे असती निर्गुणी, वाहे गंगा दक्षिणी, वेणी सहित निरंतर. अमित तीर्थे तया स्थानी, सांगता विस्तार पुराणी. अष्टतीर्थ ख्याती जाण, तया कृष्णा तटाकांत, उत्तर दिशी असे देखा, वाहे कृष्णा पश्चिम मुखा. शुक्लतीर्थ नाम ऐका, ब्रह्महत्या पाप दूर, औदुंबर सन्मुखेसी, तिने तीर्थे परियसी. एकानंतर एक धनुषी, तीर्थे असती मनोहर, पाप विनाशी काम्य तीर्थ, तिसरे सिद्ध वरिद तीर्थ. अमरेश्वर सन्निधार्थ, अनुप्यम असे भूमंडळी, पुढे संगम षटकुळांत, प्रयाग तीर्थ असे ख्यात, शक्तितीर्थ अमरतीर्थ, कोटी तीर्थ परियसा. तीर्थे असती अपरंपार, सांगता असे विस्तार, या कारणे श्रीपाद सद्गुरु. राहिले तेथे द्वाद शाब्दे, कृष्णावेणी नदी दोनी, पंचगंगा मिळोनी, सप्तनदी संगम सगुणी, काय सांगू महिमा त्याची. ब्रह्महत्यादी महापातके, जळोनी जाती स्नाने एका, ऐसे सिद्ध स्थाननिके, सकळाभीष्ट होय तेथे. काय सांगू त्याची महिमा, आणिक द्यावया नाही उपमा. दर्शन मात्रे होती काम्या, स्नान फळ काय वर्णू. साक्षात कल्पतरू, असे वृक्ष औदुंबरू, गौप्य होऊनी अगोचरू, राहिले श्री सद्गुरु तया स्थानी. भक्तजन तारणार्थ, होणार असे तीर्थख्यात, राहिले तेथे श्री सद्गुरुनाथ, म्हणून प्रकट जाहिले जाणा.
असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापूर ग्रामी जाती श्री सद्गुरु परियसा तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक त्याची भार्या पतिसेवक पतिव्रत शिरोमणी सुक्षीण असे तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी आपण कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्रमंदिरात असे वेल उन्नत शेंगा निघती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखादे दिवस त्या ब्राह्मणासी वरोण मिळे परियेचे तया शेंगा ते रांधोनी हर्षी दिवसक्रमी येणेंपरी एसा तो ब्राह्मण दरिद्री याच कारणे उदरवरी पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने वर्तता श्री सद्गुरु एके दिवसी तया विप्रमंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भक्तिपूर्वक श्री सद्गुरुसी पूजा करीतो षोडशी घेवडे शेंगा बहुवसी केली होती पत्रशाखा भिक्षा करुणी ब्राह्मणासी आश्वसिती श्री सद्गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निगती तये वेळी तया विप्राचे गृहांत जो का होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टिले असे तया वेलाचे झाड मूळ श्री सद्गुरु मूर्ती छेदती तात्काळ टाकोणी देती परिबळे गेले आपण संगमासी विप्र वनिता तये वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हो देव बळी कैसे अदृष्ट आपुले आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी आमुचा ग्रास छेदून कैसी टाकोणी दिला भूमीवर ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे स्त्रियेसी तये वेळी जे जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमोळी तया आधीन विश्व जाण विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लया कारण पिपलिकादी स्थूळ जीवन समस्त आहार पुरवितसे आयुरण्य प्रयच्छती ऐसे बोले वेदश्रुती पंचानन आहार हस्ती केवी करी प्रत्ययी 84 लक्ष जीवरांशी स्थूल सूक्ष्म समस्तांसी निर्माण केले आहारासी मग उत्पत्ती तदंतरे रंकरायासी एकदृष्टी करुणी पोषितो हे सर्व सृष्टी आपुले आर्जव बरवे वोखटी तैसे फळ आपणासी पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाण आपुले आपणीची भोगणे पुढल्यावरी काय बोल आपुले दैव अस्तावणे पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले तेच भक्षणे कवणावरी बोल सांगे बोल ठेवसी यतीश्वरासी आपली आर्जव न विचरिसी ग्रास हरितला म्हणसी अविद्या सागरी बुडोनी तो तारक आम्हासी म्हणून आला भिक्षेसी नेले आमुचे दरिद्र दोषी तोची तारिले आमुते येणे परिश्रियेसी संभाषी विप्रपरियेसी काढोनी वेल शाखेसी टाकिता झाला गंगेत तया वेलाचे मूळ थोरी जे का होते आपुले द्वारी काढू म्हणून द्विजवरी खणिता झाला तया वेळी काढिता वेल मुळासी लाधला कुंभ निधानेसी आनंद जाहला बहुवसी घेऊनी गेला घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून ह्या वेला छेदिले निधान लाधले आम्हासी न रणवे तो योगीश्वर होईली ईश्वर अवतार आम्हा भेटल्या दैन्यहर म्हणती चला दर्शनासी जाऊनी संगमा श्री सद्गुरुसी पूजा करीत बहुवसी वृत्तांत सांगती तयासी तये वेळी परियसा श्री सद्गुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगणे कवणासी प्रकट करिता आम्हासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी ऐसे परी तया द्विजासी सांगे श्री सद्गुरु परियसी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पौत्री नांदाल ऐसा वर लाधोण गेली वनिता तो ब्राह्मण श्री सद्गुरु कृपा ऐसी जाण दर्शन मात्रे दैन्य हरे ज्यासी होय श्री सद्गुरु कृपा त्याची कैचे दैन्य पाप कल्पवृक्ष आश्रय करिता बापा दैन्य कैचे तया घरी दैवे उणा असेल जो नरू त्याने आश्रय आवा श्री सद्गुरु तोची उतरले पैल पारू पूज्य होय सकळांसी जो कोण भजेल श्री सद्गुरु त्यासी लाधेल इह परू अखंड लक्ष्मी त्याचे घरी अष्टश्वर्यणांदती सिद्ध म्हणे नामधारकासी श्री सद्गुरु महिमा असेसी भजावे तुम्ही मनोमानसी कामधेनू तुझ्या घरी गंगाधराचा कुमार सांगे श्री सद्गुरु चरित्र विस्तार
पुढील कथामृतसार ऐका श्रोते एक चित्ते. इति श्री सद्गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामक धारक संवादे अमुरापूर महिमाण द्विजदैन्यहरण नाम अष्टोदशोऽध्याय. श्री सद्गुरु श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणामस्तु. श्री सद्गुरु देवदत्त. अशा प्रकारे इथे हा अध्याय समाप्त झालेला आहे. तरी सगळ्यांनी ह्या चॅनेलला सबस्क्राईब करावे.